नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्ट रुपया मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत SIP म्हणजे काय, SIP का करतात व SIPचा भविष्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. तरीसुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप शिकायला मिळणार आहे ह्या व्हिडिओमधून. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. तर SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजेच SIP का काढण्यात आली ते सर्वात महत्त्वाचं सांगतो. SIP हा असा कन्सेप्ट काढण्यात आलेला आहे की तुमच्या भविष्यामध्ये जाऊन तुमच्याकडे एक भक्कम असा पैसा उभा राहिला पाहिजेत. त्याच्या थ्रू तुम्ही घरासाठी झालं, तुमच्या फ्युचर प्लॅनसाठी झालं, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी झालं, म्हणजे कोणतंही जे मोठं तुमचं काम असेल, जे पैशामार्फत होणार आहे ते संपूर्ण काम हे व्हावं म्हणून हा SIPचा एक सेविंग म्हणू शकता तुम्ही एक प्रकारची. त्यासाठी SIP काढण्यात आलेली आहे. तर SIPचं तुम्ही कशी करू शकता? तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक असा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक दिवशी ठराविक रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसं तुम्ही BC फंड लावता, दर महिन्याला बचत गट लावता, तसंच SIP असते. फक्त बचत गट BC फंड असेल ते फक्त 2 ते 3 वर्षे, जास्तीत जास्त 4-1 वर्षापर्यंत चालतं. परंतु SIP ही तुम्ही कायमस्वरूपी करू शकता, तुमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत ती करू शकता. त्याचा दृष्टिकोन हा लॉंग टर्मपर्यंत ठेवू शकता. आणि सर्वात SIP करण्याचा फायदा म्हणजे SIP म्हणजे तुम्हाला चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट मिळत असतो. जर तुमची 1,000 रुपयाची किंमत ही 5 वर्षामध्ये 2,000 झाली असेल तर पुढचे 2,000 रुपये हे तुमचे 2.5 वर्षामध्ये 4,000 होतात. हा कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज हे SIP मार्फत होतं. ही संपूर्ण प्रोसेस ही म्युच्युअल फंडमध्ये होत असते. त्यामुळं SIP ही भविष्याच्या दृष्टीने ही खूप फायद्याची आहे. SIP तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या फंडमध्ये करू शकता, जसं की लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, हायब्रिड असेल किंवा कशामध्ये पण तुम्ही SIP करू शकता व त्याच्यामधून चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सर्वात जास्त फायद्यामध्ये ह्याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट तर राहतोच, परंतु हे व्याजदर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त राहतं. जर तुम्हाला फंडमध्ये किंवा FDमध्ये 5 ते 6% व्याजदर मिळत असेल, पण SIPमध्ये कमीत कमी तुम्हाला 12% हे व्याजदर मिळत राहतं. म्हणजे तुम्ही एक CIGR काढला तर, आणि तुम्ही 10 वर्षांसाठी तर SIP केली असेल तर तुम्ही CIGR तर काढला तर दरवर्षी तुम्हाला 12%चा मिनिमम तुम्हाला रिटर्न हा मिळत राहतो. आणि जास्तीत जास्त काय फंड असे पण असतात जे 15%, 20% यांनी रिटर्न दिलेले आहेत मार्केटमधून, असे पण फंड असतात. ह्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, लॉंग टर्मच्या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताल, ह्याच्यामधून मोठी रक्कम तुम्ही भविष्यासाठी एक निर्माण करू शकता. हा SIPचा हा म्युच्युअल फंडचा एक भाग आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर महागाईचं दर बघितला तुम्ही तर तो 8% आहे, परंतु SIP म्युच्युअल फंडद्वारे आपल्याला जास्तीत जास्त कमी परतावा 12% मिळत असतो. हे मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे SIP खूप फायद्याची आहे भविष्याच्या दृष्टीने. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी झालं किंवा लग्न असेल किंवा तुमचं घर असेल, गाडी असेल, ह्या संपूर्ण गोष्टींसाठी तुम्हाला पैशाची आवश्यकता असते. एक रकमी पैसा तुम्हाला उभा करायचा असेल तर SIP हा एक परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे, एक मार्ग आहे. त्यासाठी तुम्ही आजच SIP चालू करा. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये कोणत्या विषयावर जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटच्या तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.